फरक पडावा यासाठी शिवसैनिकांनी आता ठिकठिकाणी प्रार्थना सुरू केल्या। ठाण्यात महामृत्युंजय जप देखील केला जातो आहे आणि बाळासाहेबांना लवकरात लवकर आराम मिळावा, लवकरात लवकर त्यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी शिवसैनिकांनी इथे प्रार्थना केली। ठाकरे महोदयानां आयुष्याभिवृद्ध्यर्थं गणपत्यादि देवतानां पूजनपूर्वक हवनाख्य कर्महं करिष्ये। ठाण्याप्रमाणेच अंबरनाथमध्ये देखील शेकडो शिवसैनिकांनी आज सकाळी गणपती मंदिर आणि गजानन महाराज मंदिरामध्ये जाऊन बाळासाहेबांसाठी विशेष प्रार्थना केली। आपण बघतोय बाळासाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक जण साकडं घालत आहे आणि आपापल्या परीनं बाळासाहेबांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रत्येक जण प्रार्थना करते। अंबरनाथनंतर दृश्य आपण बघतोय पुणे जिल्ह्यातली पिंपरी चिंचवडमध्ये देखील बाळासाहेबांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जाते आहे। मग शिवसैनिकांनी खास आरती करून काही ठिकाणी यज्ञ करून बाळासाहेबांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी अशा प्रकारे प्रार्थना आणि यज्ञ केले। दृश्य आपण बघतो अहमदनगरमधील शिवसैनिकांनी गणपती रायाला इथे साकडं घातलेलं आहे। अहमदनगर इथल्या शिवसैनिकांनी पावन गणपती मंदिरात कार्यकर्त्यांनी इथे महाआरती केली आणि बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभावं आणि आजारपणातून त्यांनी लवकरात लवकर बाहेर यावं अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केली। दृश्य आपण बघतोय सोलापूरमध्ये देखील ग्रामदेवता रूपाभवानी मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली होती। शिवसैनिकांनी या महाआरतीनंतर बाळासाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी ग्रामदेवतेकडे साकडं घातलं।